रे गण्या. अरे काय बोलतो? यावर्षी गणपतीला गावी जाणार आहेस का? अरे नाही रे, यावर्षी नाही पॉसिबल होणार. अरे सुट्टी नाही. अरे सुट्टी आहे, पण यावर्षी कसा मोठ्या आकांचा गणपती आहे, म्हणजे ते करणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी मधले आका आणि त्याच्यानंतर आमचा. म्हणजे तू पुढच्या वर्षी सुद्धा जाणार नाही? नाही रे. म्हणजे तुला पूर्ण 3 वर्ष वाट पाहावी लागेल. अरे हो ना. आपल्याकडे पण गणपती असतो, पण आपल्या गावी जी मजा असते ना ती वेगळीच असते. अरे हो ना. अरे मी लहान असताना ना आजी आजोबांसोबत गावी जायचो मी, आणि तेव्हा गणपतीला ना खूप मजा येते. आता पण लोक वाटून घेतात देवाला. आधीच्या काळी लोकांना ज्ञान नसेल तरीसुद्धा ते त्यांच्या संस्कृतीला अटीप्रमाणे पाळत होते. पण आत्ताची लोक एवढी शिकून सावरलेली असूनसुद्धा आपल्या सणासुदीला जात नाही, त्याचे तुकडे पाडले जातात. अरे हा रे, बरोबर बोललास. लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचा खेळ केला आहे. पण ह्या वर्षी असं नाही जाणार. मी जाणार गावी माझ्या, आणि माझ्या काका काकींना समजावणार, आणि सर्व कुटुंब सोबतच गणपती करणार. आणि ह्या वर्षीपासून ही वर्षल असते ना ती बंद करून टाकणार. आता कसं, जसं तुम्हाला मला भेटायची आस असते ना, तसं मला सुद्धा तुम्हाला भेटायची आस असते. तुम्ही मोदक फराळ जो माझ्यासाठी आणतात ना तो मला खूप आवडतो. यावर्षी सुद्धा आणणार ना? अरे म्हणजे काय देणार ना? अरे अरे हा कुठे गेला? अरे म्हणजे तू माझा बाप्पाच होता. बाप्पा, ह्या वर्षी तुला 21 मोदकाचा नैवेद्य पहिला दाखव, आणि तुझ्याकडे साकडं घालतो. ही जी वर्षल नावाची कीड आहे ना आमच्या कोकणात, ती कायमची संपून जाऊन दे. गणपती बाप्पा मोरया. गणपतये 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 नमः.